नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमी आपल्यासाठी नेहमीच शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण या भागामध्ये इयत्ता पहिली मराठी माध्यम गणित हा विषय शिकणार आहोत. गणित विषय हा सोपा करण्यासाठी आणि त्याचा आपण सातत्याने अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून तुमचा गणिताचा पाया पक्का झाला पाहिजे. इयत्ता पहिलीच्या पान 1 मध्ये आपल्याला पहिला जो भाग आपल्याला शिकायचा आहे तो लहान आणि मोठा. आता इथे सुरुवातीलाच तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. वरती सगळ्यात वरच्या पृष्ठभागाचे आपण निरीक्षण केले तर वरती एक ससा चित्र दिलेलं आहे आणि दुसरं हत्ती याचं चित्र दिलेलं आहे. ससा जो आहे त्याच्या बाजूला लहान आणि हत्ती याच्या बाजूला मोठा असं शब्द टाकलेला आहे. तर आपल्याला इथे हे का दिलेलं आहे, ह्याचा उद्देश काय आहे हे कळलं पाहिजे. यामध्ये उद्देश एकच आहे की आपल्याला आकार ओळखता आला पाहिजे, की आपण जो निरीक्षण करतो त्या निरीक्षणामध्ये लहान वस्तू आणि मोठी वस्तू या दोघांमध्ये आपल्याला लहान आणि मोठा यामधला फरक कळला पाहिजे. तर आपण ससा जर पाहिला असेल तर चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे तो असा छोटासा पिटुकला लहान छोटा असतो आणि हत्ती हा आगडबंब आणि मोठा असा असतो. तर इथे ससा आकाराने लहान आहे आणि हत्ती आकाराने मोठा आहे, म्हणून इथे लहान मोठा हा फरक तुम्हाला कळला पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ससा आकाराने लहान असतो आणि हत्ती हा आकाराने मोठा असतो, म्हणून लहान आणि मोठा यामधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्यासाठी सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. इथे पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे, इथे 2 घड्याळं दिलेले आहे. एक छोटंसं जे आपण सकाळी अलारामसाठी वापरतो आणि दुसरं जे आहे भिंतीवर लावलेलं जे घड्याळ आहे. यामध्ये आकारमान तुम्हाला लक्षात आलं असेल तर पहिलं घड्याळ जे आहे ते आकाराने लहान आहे आणि दुसरं जे आहे ते आकाराने मोठं आहे. तर इथे आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, लहान घड्याळाखालील चौकट रंगवा. तर तुमच्याकडं जर रंगपेटीमधले रंग असतील तर इथे लहान घड्याळ जे आहे इथे 2 चौकटी लहान घड्याळाच्या खाली एक चौकट दिलेली आहे आणि मोठ्या घड्याळाच्या खाली एक चौकट दिलेली आहे. तर तुम्हाला लहान घड्याळाखालील चौकट रंगवायचे. तर कोणतं लहान घड्याळ आहे बघा बरं. अगदी बरोबर, पहिलं जे अलारामचं घड्याळ आहे ते आकाराने लहान आहे, म्हणून इथे ही लहान घड्याळाची पहिली घड्याळाची चौकट तुम्हाला रंगाने रंगवायची आहे. तर ही अशा प्रकारे तुम्हाला रंगवता येईल. दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये एक स्कूल बस तुम्हाला दिलेली आहे आणि दुसरी छोटीशी टॅक्सी रस्त्यावरची दिलेली आहे. आता दोघांचा जर तुम्हाला आकार बघायचा असेल तर तुम्ही स्कूल बसमध्ये बसलाच असाल, तर स्कूल बस आणि कार किंवा टॅक्सी याच्यामधला आकार तुम्हाला कळला असेल. तर स्कूल बस ही मोठी असते आणि कार किंवा टॅक्सी ही छोटी असते. तर इथे प्रश्न विचारलेला आहे, मोठ्या गाडीखालील चौकट रंगवा. तर तुम्हाला सांगा बरं कोणती गाडी मोठी आहे, इथे स्कूल बस का टॅक्सी? बरोबर, इथे मोठी गाडी कोणती आहे? स्कूल बस. मग इथे स्कूल बसचं चौकट तुम्हाला या पद्धतीने रंगवता येईल. पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला इथे पाण्याचे माठ दिलेले आहेत. एक मोठा माठ जो नळ लावलेला आहे आणि दुसरा हा छोटा माठ आहे. तर इथे तुम्हाला 2 माठामधला फरक तुम्हाला ओळखायचा आहे. तर माठ हे जे भांडं आहे ह्यामध्ये ह्या आकारामध्ये बघा बरं. तर इथं प्रश्न विचारला आहे, लहान भांड्याखालील चौकट रंगवा. तर कोणता लहान आहे सांगा बरं. तर 2 नंबरचा दुसरा जो आहे तो लहान आहे. तर इथे याला या पद्धतीने रंगवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खेळ तर सगळेजण खेळतात, कारण खेळामुळं आपली
तब्येत आणि आरोग्य चांगलं सुधारतं. तर इथे तुम्हाला एक पुढचं उदाहरण दिलेलं आहे. इथे चेंडू दिलेत. एक इथे क्रिकेट खेळण्याचा चेंडू आणि दुसरा आहे फुटबॉल खेळण्याचा चेंडू. तर इथे पहिला जो क्रिकेटचा चेंडू असतो तो लहान आहे आणि फुटबॉलचा चेंडू हा मोठा आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, मोठ्या चेंडूखालील चौकट रंगवा. आता बघा बरं कोणता मोठा आहे. तर इथे फुटबॉलचा चेंडू मोठा आहे, म्हणून इथे या फुटबॉलच्या चेंडूखालची चौकट तुम्हाला या पद्धतीने रंगवता येईल. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. जर तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला जरूर कळवा. आमच्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर ते सुद्धा कळवा. धन्यवाद.